छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेल्या या जुन्नर शहरामध्ये, या ऐतिहासिक जुन्नर शहरामध्ये आज जुम्मा मशिदीच्या समोर या ठिकाणी या जगामध्ये रहमतुल्लिल आलमीन या नावाने जे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आलेले आहेत आणि त्यांना रहमतुल्लिल आलमीन ही असं परमेश्वराने सांगितलेलं आहे। याचा अर्थ काय आहे? रहमतुल्लिल आलमीन म्हणजे हे पैगंबर जे संपूर्ण मानवजातीसाठी करुणा आणि दयेसाठी आलेले आहे। आता आपल्या साहेबांनी सांगितलं का वरफाना लका जिक्रक या आयातीच्या नंतर ज्या वेळेला पैगंबरांचं महात्म्य ज्या वेळेला परमेश्वराने वाढवलं आणि ते महात्म्य असं आहे का जमीन आणि आसमानमध्ये परमेश्वरांनी त्यांच्या नावाचा जय जयकार केला आणि ह्या अशा महान व्यक्तिमत्वावरती अर्धवट माहितीच्या आधारे, चुकीच्या माहितीच्या आधारे व्हॉट्सअप फेसबुकवरून जी माहिती समोर येते त्या माहितीच्या आधारे अशा पवित्र एका व्यक्तीवरती चुकीच्या पद्धतीने एक महाराज टीका करतो। हाच महाराज काही वर्षा अगोदर कुराणची एक आयात कुल्लू नफ्सून जायकतुल मौत या आयातीवर विश्लेषण करत असताना त्याचं प्रवचन करत असतो। का बाबा काय झालं असं 4-5 वर्षामध्ये तुला? कशा पद्धतीने तुझ्यामध्ये बदल झाला आणि का तू हे असे वक्तव्य केलं? खऱ्या अर्थानं हे वक्तव्य 30 दिवसा अगोदरचं वक्तव्य आहे। हे वक्तव्य कालचं परवाचं नाहीये, हे त्यांनी 30 दिवसा अगोदर एका प्रवचनामध्ये वक्तव्य केलंय आणि तेवढी क्लिप काढून त्यांनी समाज माध्यमावरती प्रसारित केलेली आहे। त्यांनी टायमिंग साधला। बांगलादेशची जी मुवमेंट चाललेली आहे त्या चुकीच्या मुवमेंटवर त्यांनी हा टायमिंग साधून सदरची क्लिप ही महाराष्ट्रातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जातीयवादी राजकारण लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून ही क्लिप त्यांनी टाकलेली आहे आणि त्या क्लिपच्या समर्थनार्थ या राज्याचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी जाऊन सांगतो का तुमच्या केसाला धक्का लागणार नाही। या देशाची राज्यघटना ज्या पद्धतीने सांगते तुम्हाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, त्यासोबत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे तुम्हाला काय कुणाचे चरित्र हनन करण्याचा अधिकार दिलेला आहे का राज्यघटनेने? अजिबात नाही। राज्यघटनेने सांगितलेलं आहे सगळ्या जाती सगळ्या धर्माच्या लोकांचा आदर करणं हा राज्यघटनेचा पाया आहे आणि हा देश या राज्यघटनेवर चालणारा देश आहे। कोणत्याही धर्मग्रंथावर, बायबलवर, कुराणवर, शरियावर किंवा कोणत्याही रामायण, गीता, महाभारतावर हा चालणारा देश नाही, तर हा देश हा राज्यघटनेवर चालणारा देश आहे। या देशामध्ये कायदा आहे, या देशामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत। मागील काही दिवसापासून आपण बघितले का एक संभाजी महाराज नावाचे व्यक्ती त्यांनी सुद्धा विशाळगडावर काही 5-50-100 पोरं टुकार घेऊन आपण लहानपणी असे कृत्य करत असतो अशी कृत्य त्यांनी केलेली आहे। त्याचसोबत जुन्नरमध्ये एक मनोहर भिडे ते पण संभाजीचं नाव धारण करून इकडे आले आणि किल्ले शिवनेरीवरील कमानी मशिदीवरती त्यांनी हल्ला केला आणि मशिदीची तोडफोड केली, त्यांच्या धारकऱ्यांनी ही तोडफोड केली। त्यांनी कार्यक्रम खाली चालू असताना सुंदर पद्धतीनं त्यांनी वरती मशिदीवर हल्ला केला। त्या संदर्भात सुद्धा जुन्नर पोलीस स्टेशनने त्यांच्यावर FIR दाखल केली। हे संभाजी भिडे हे महाराज हे कसले महाराज आहे? हे लबाड महाराज आहे। महाराज एकच होते, छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या रयतेला 12 बलुत्यांना सोबत घेऊन, गोरगरीब जनतेला सोबत घेऊन, हिंदू मुस्लिम जनतेला सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आणि स्वराज्याची निर्मिती करत असताना त्यांनी सांगितलं का कल्याणच्या सुभेदाराच्या बायकोला ज्या वेळेला सांगितलं गेलं का महिलेचा आदर कसा करायचा असतो, त्याचसोबत भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही। हे भाजीच्या देठाला हात लावायचा नाही कुराणचं पैगंबरांचं तत्व आहे। पैगंबरांनी सांगितलं होतं का युद्धामध्ये कोणत्याही झाडाच्या फांदीला हात लावायचा नाही। त्याच धर्तीवर ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी भाजीच्या देठाला हात लावायचा नाही हा संदेश दिला। कुराण हे आसमानी पुस्तक आहे आणि त्याचा सर्व लोकांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्याचा आदर करायला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं। त्याचसोबत ज्यावेळेला जगदेश्वरावर मंदिर बांधलं गेलं रायगडावरती, तर त्या रायगडाच्या मंदिराच्या समोर माझ्या मुस्लिम मुलासाठी मशीद पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं। हा खरा राजा असतो जो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालतो। हे राजे सगळे लाभाड आहेत, हे सगळे नालायक राजे आहेत, हे सगळे नालायक महाराज आहेत। यांच्यावर शासनाने कडक शासन केलं पाहिजे आणि जे लोक त्यांच्या समर्थनार्थ आहेत, जे लोक त्यांची मदत करत आहेत, त्यांच्यावर सुद्धा कडक शासन केलं पाहिजे। पोलीस स्टेशनमध्ये एक पट्टा असतो साहेब तुमच्या, तो पट्टा असतो त्याच्यावर लिहिलं असतं मेरी आवाज सुनो। हे जे लोक सकल हिंदू मोर्चाच्या माध्यमातून जे हिंदू मुस्लिम विष पेरण्याचं जे काम करत आहेत
खरं म्हणजे यांच्या पाठी फोडून काढायला पाहिजे पट्ट्यांनी आणि त्यांना खऱ्या अर्थाने पोलिसांनी चोप द्यायला पाहिजे, त्यांच्यावर कडक गुन्हे दाखवायला पाहिजे. ते महाराज म्हणतात, तो महाराज म्हणतोय का मला अजून नोटीस प्राप्त झाली नाही. अरे नोटीस प्राप्त झाली नाही, खऱ्या अर्थाने अशा चुकीच्या पद्धतीने जी लोक हिंदू मुस्लिम भेदभाव करतात, या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी आता बघितलेले लाडक्या बहिणीने काय फायदा होत नाही आणि लाडक्या भावाने काय फायदा होणार नाही. त्याच्यामुळे आता एकमेव काय उपाय आहे तर तो जातीय तेढ निर्माण करायची, हिंदू मुस्लिम दंगली घडवायच्या आणि मतांचं ध्रुवीकरण करून हिंदू मतं एक गट्टा करायचे आणि ह्या महाराष्ट्रातलं सत्ता बदल होणार आहे जे उद्याच्या भविष्यामध्ये. तुमचं 2 महिन्यात राहिलेले आहेत. 2 महिन्यामध्ये अजून तुम्हाला काय काय करायचं ते करून घ्या. 2 महिन्यानंतर सत्ता बदल झाल्यानंतर हाच पोलीस प्रशासन तुम्हाला त्या पट्ट्याने फोडल्याशिवाय राहणार नाही. पोलीस प्रशासन जरी दबावात असलं तरी आम्हाला माहिती आहे प्रशासनामध्ये काम करणारे काही कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सुद्धा आहेत, ज्यांना हे जे काय चाललेलं आहे ते कृत्य चुकीचं वाटतंय, ते निषेधार्ह कृत्य आहे. त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवणे काळाची गरज आहे. अधिकचा वेळ न घेता ज्या पद्धतीनं जुन्नर तालुक्यामध्ये मागील काही दिवसापासून काही घटना घडलेल्या आहेत, हे तर आहेच महाराजाची घटना, परंतु जुन्नर तालुक्यामध्ये मागील काही दिवसापासून नारायणगाव किंवा आळापाटा या ठिकाणच्या काही गृहनिर्माण संस्था आहेत, त्या गृहनिर्माण संस्थेमध्ये मुस्लिम समाजाला फ्लॅट विकले जात नाही, फ्लॅट भाडणे दिले जात नाही. फ्लॅट जर कोणी खरेदीचा व्यवहार केला तर त्या फ्लॅट मालकाला सांगितलं जातं का मुसलमानांना फ्लॅट देऊ नका. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. येथे अशा प्रकारे कोणत्या चुकीच्या घटना आम्ही खपून घेतल्या जाणार नाही. त्याचसोबत बादशाह तलाव या ठिकाणी मागील काही दिवसा अगोदर आमच्या मदरसेचे काही विद्यार्थी होते, त्या विद्यार्थ्यांना नारायणगावच्या जवळ काही एका जातीवादी संघटनेच्या लोकांनी त्याचा पाठलाग केला. तुमचे आधार कार्ड दाखवा, तुमचे हे दाखवा, तुमचे ते दाखवा, तुमचे कागदपत्र दाखवा. ते बांगलादेशचे आहेत, त्यांना जबरदस्तीने पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आणि त्या ठिकाणी सगळ्या कागदपत्राचं व्हेरिफिकेशन करून त्यांना सोडण्यात आलं. तुम्हाला काय अधिकार आहे, कोण आहात तुम्ही आणि कशाला तुम्ही त्यांना बळजबरीने पोलीस स्टेशनला आणलं. कागदपत्र त्यांची या भारताचे ते नागरिक होते, सगळं व्हेरीफाय करून पोलीस प्रशासनानं आम्हाला त्यावेळेला मदत केली. परंतु आमची पोलीस प्रशासनाने आमची दुसरी मागणी आहे, त्या संदर्भात जे व्यक्ती त्यांनी ज्या लोकांना तिथं आणलं होतं त्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. त्याचसोबत आमची तिसरी मागणी आहे, एक तरुण मुस्लिम समाजाचा पारुंडे या ठिकाणी त्याला जबर मारहाण करण्यात आली. त्या जबर मारहाणीमध्ये पोलीस प्रशासनाने एफआयआर केलेली आहे, परंतु ती एफआयआर किरकोळ स्वरूपाची आहे. त्याला एवढा बेदम मारहाण करण्यात आला होता की तो मरता वाचला. जवळपास 4 ते 5 दिवस जुन्नरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. मरता वाचला. त्याच्यावरती पुरवणी जबाब घेऊन त्याच्यावर ऍडिशनल कडक सेक्शन लावून त्याच्यावरती कडक कारवाई करेन. त्यामध्ये जे काही आरोपी आहेत ते व्हेरीफाय करा. जुन्नरचे काही जातीवादी संघटनेचे लोक जाऊन तिकडे त्याला मारहाण करायला गेले होते, त्या लोकांची सगळ्यांची नावं आम्ही तुम्हाला मदत करू त्या लोकांची नावं देण्यासाठी आणि त्यांच्यावर कडक अटक करून कडक कारवाई करायला पाहिजे. त्याचसोबत पिंपळगाव सिद्धनाथमध्ये किरकोळ प्रकार घडला होता. त्या किरकोळ प्रकारामध्ये जरी त्यांनी चुकीचं काम केलं असेल त्या पोरांनी किंवा चुकीच्या इंटेन्शनने, अजून तो न्याय प्रविष्ट बाब आहे, तो चुकीचं काय चांगलं वाईट नंतर, परंतु ज्या पद्धतीने मुस्लिम नावं ऐकल्याबरोबर त्या मॉबनी ज्या पद्धतीने त्या मुस्लिम समाजाच्या मुलांना मारहाण केली ती अतिशय निषेधार्ह मारहाण आहे. त्यांना तुम्ही पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणा, कायदा हातात घेण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे, कशाला तुम्ही त्या ठिकाणी त्यांना मारहाण केली. त्या संदर्भात सुद्धा आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे का जे काही समाजकंटक ज्यांनी त्यांना आणलं होतं आणि त्यांनी ज्यांना मारहाण केली होती त्या लोकांवरती कडक कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहेत. त्यासोबत आपण बघितलं मागच्या काही दिवस अगोदर जुन्नर शहरामध्ये अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली ज्या पद्धतीने खल्लीपुरा या ठिकाणचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचं काम आणि जातीयवादी व्यक्ती त्याच्या समाज याच्यावरती फेसबुक इंस्टावरती अपलोड करतो का असं कारवाई केली नाशी म्हणजे पोलीस हे पोलीस प्रशासन काम करत असताना सर्वसामान्य लोकांचं पोलीस ज्या वेळेला समोर त्याचा येणारा माणूस आहे तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे न बघता कडक तो आमचा असून द्या किंवा तिकडचा असून द्या कोणीही असून द्या तो जर चुकीचं काम करत असेल चुकीचं कृत्य करत असेल तर 100% पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. त्या प्रक्रियेमध्ये आपण बघितलं का एकतर्फी कारवाई जुन्नरमध्ये माझ्याकडे माहिती अधिकारामध्ये जवळपास 350 अनधिकृत बांधकाम या ठिकाणी आहेत. रविवारपेठ, कल्याणपेठ, अमकी आळे, तमकी आळे, सरायपेठ, अमके या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहेत. परंतु आम्ही कुणाचे पोटावर पाय देण्याचा किंवा कोणाला त्रास देण्याचं काम केलेलं नाही. परंतु जर अशा
चुकीच्या पद्धतीने जर हे कामकाज होत असेल तर आम्हाला सुद्धा न्यायिक पद्धतीनं घटनेच्या चौकटीत राहून या सगळ्यांचे कार्यक्रम लावावे लागतील। त्याचसोबत आपण आता बघितलंय का वक्फ संदर्भात एक नवीन अमेंडमेंट या ठिकाणी केंद्र सरकारने आणलेले आहेत। खऱ्या अर्थाने हे वक्फची जी संपत्ती आहे ती भारतीय सैन्य आणि रेल्वेच्या नंतर सगळ्यात जास्त कोणाची संपत्ती असेल तर ती वक्फची संपत्ती आहे आणि ही वक्फची संपत्ती चुकीच्या पद्धतीनं शासन ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि सर्वसामान्य मुस्लिम समाजाच्या गोरगरिबांच्या जमिनी ह्या त्यांच्याकडून काढून लोकांना देण्याचा त्यांचा हा घाट चालला आहे। अंबानीचा बंगला कोणत्या जमिनीवर उभा आहे? वक्फच्या जमिनीवर उभा आहे। संचिती हॉस्पिटल कोणत्या जमिनीवर उभा आहे? वक्फच्या जमिनीवर उभा आहे। सीएसटी कोणत्या जमिनीवर उभा आहे? वक्फच्या जमिनीवर उभा आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका कोणत्या जमिनीवर उभी आहे? तर ती वक्फच्या जमिनीवर उभी आहे। कलेक्टर ऑफिस सुद्धा पुण्याचं हे वक्फच्या जमिनीवर उभं आहेत। अशा अनेक जमिनी केंद्र सरकारने आणि त्या काळच्या इंग्रज सरकारने हे बळकावलेल्या आहेत। या मुस्लिमांच्या सोन्यासारख्या जमिनी त्या हिसकावण्याचा घाट केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि ह्या जमिनी ताब्यात घेऊन सर्वसामान्य मुस्लिम समाजाचा अधिकार आणि हक्क हे खेचून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे। आपण बघितलेलं आहे का मुस्लिम समाज हा त्याला काय सांगितलं त्याच्यावर वैयक्तिक टीका केली तर तो सहन करतो, खपून घेतो, परंतु पैगंबरावर कोणतीही केलेली टीका आणि कोणतेही केलेले चुकीचे आरोप, कोणते त्यांच्या चरित्र असॅसिनेशन हा मुस्लिम समाज कधी खपवून घेणार नाही। खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं पॉझिटिव्ह विचार केला याचा आम्ही तर या लोकांनी इस्लामचा प्रचार प्रसार केलेला आहे। पैगंबर काय आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे। हे चुकीच्या पद्धतीने का होणार लोक बघतात, ऐकतात आणि मग ते पैगंबराचं चरित्र वाचतात आणि खऱ्या अर्थाने हे लोक इस्लामचा प्रचार प्रसार करत आहेत। जास्तीचा अधिकचा वेळ घेणार नाही। माझी पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे का येणाऱ्या 7 दिवसापर्यंत या सगळ्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा आपण गांभीर्याने सगळ्यांचा विचार करावा। आपण सांगितलं कमी लोकांमध्ये आजचा मोर्चा करावा, परिस्थिती खराब आहे। नाशिकमध्ये विविध ठिकाणी महाराष्ट्राच्या भागामध्ये दंगली घडलेल्या आहे, त्यामुळे प्रशासनाचा मान ठेवून आम्ही हा छोटेखानी कार्यक्रम घेतलेला आहे। परंतु येणाऱ्या शुक्रवारी आम्ही जवळपास 10,000 लोकांचा मोर्चा जिल्हा स्तरावरती आम्ही करणार आहोत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या ज्या आहेत ह्या वाजवी आहेत, रास्त मागण्या आहेत। आम्ही कोणतीही चुकीची मागणी केलेली नाही। ज्या आमच्या मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार झालेले आहेत त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधातच आम्ही आवाज उठवलेला आहे। बाबींचा पोलीस प्रशासनाने तसेच महसूल प्रशासनाने गांभीर्याने याचा विचार करावा आणि मुस्लिम समाजाच्या मागण्या या आदरपूर्वक मान्य कराव्या आणि येणाऱ्या 7 दिवसामध्ये या सगळ्या लोकांवरती कडक कायदेशीर कारवाई करावी ही आमची छातीला हात लावून विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। सदर समाजाने आता जे निवेदन दिलं त्याच्यावर आपण काय सांगणार? हे निवेदन आता मिळालेलं आहे, ते निवेदन आम्ही लवकरात लवकर शासनापर्यंत पोहोचवू। साहेब आपलं काय? जे निवेदन दिलेलं आहे आता जमीरभाई कागदी साहेबांनी आपल्या जनतेच्या वतीने तर ते मॅडमच्या साह्याने व पोलीस डिपार्टमेंटच्या साह्याने आम्ही वरपर्यंत पोहोचू आणि त्यांनी जी काही सांगितलेले आहेत घटना त्याची सखोल चौकशी चालूच आहे आणि चौकशी चालू असतानाही कारवाई करत आहोत आम्ही। आणि सर्व मुस्लिम बांधवांना पोलीस प्रशासनातर्फे आम्ही आवाहन करतो की सध्याची परिस्थिती बघताच जुन्नर शहर हे हिंदू आणि मुस्लिम शहरातलं एकोपाने राहणारं शहर आहे। इथे कोणत्याही प्रकारची अनुचित प्रकार घडणार नाही याची गवाही मला जमीर कागदी साहेबांनी पण दिलेली आहे आणि सगळे शांत राहणार आहेत एवढं मी बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं जुन्नरच्या तमाम हिंदू मुस्लिम तरुणांना आव्हान आहे का हे जुन्नर शहर अतिशय एकोप्याचं शहर आहे, हिंदू मुस्लिम एकतेचं शहर आहे आणि पोलीस प्रशासन अतिशय आपल्याला मदत करते, प्रत्येक गोष्टीला सहकार्य करते। त्यामुळे कोणत्याही मुलाने, दोन्ही बाजूच्या मुलाने, विशेष करून आमच्या मुस्लिम समाजाच्या मुलांना माझं आव्हान आहे, आपण साहेबांना शब्द दिलेला आहे, आपण चुकीचं वागायचं नाही, चुकीचे स्टेटस टाकायचे नाही, चुकीच्या पोस्ट आपण टाकायचे नाहीये। त्याच्यामुळे या आपल्या विनंतीला मान ठेवावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं। कोणत्याही घोषणा, कोणत्याही चुकीच्या पद्धतीनं कोणतेही चुकीचं कृत्य आपल्याकडे होता कामा नये याची आपण दक्षता घ्यावी। जाताना माझे सगळ्यांना आव्हान आहे का सगळ्यांनी शांततेत आपल्या घरी जावं। त्याचसोबत काल जुन्नर तालुक्यामध्ये 4 घटना वेगवेगळ्या ठिकाणी अनुचित घडले होते। चुकीच्या पद्धतीने या 4 घटनेचे लोकांनी
फेसबुक स्टेटस किंवा व्हॉट्सअप स्टेटसला त्यांनी इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवले होते, त्या 14 लोकांवरती माननीय DYSP साहेब यांनी आणि ऍडिशनल एसपी साहेबांनी तसेच पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामुळे चिंता करायचं कारण नाही. जो कोणी चुकीचं काम करेल तो इकडचा असून दे किंवा तिकडचा असून दे, त्याच्यावर पोलीस प्रशासन कडक कारवाई करणार. वीडियो पसंद आई हो तो उसे जरूर लाइक करें, उसे शेयर करें और अपने कीमती राय कमेंट बॉक्स में जरूर डालें। और इसी तरह की मजीद वीडियो पाने के लिए चैनल को जरूर सब्सक्राइब करें और हमसे जुड़े रहने के लिए बेल आइकन की घंटी जरूर दबाएं। आपका अपना जमीर कादरी। अल्लाह हाफिज।